कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वादग्रस्त नगररचना विभागात अखेर मोठे फेरबदल करण्यात आले असून तब्बल 24 वर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या उपअभियंत्यांची बदली करण्यात आली आहे। मात्र त्याच वेळी 15 वर्ष नगररचना विभागात कार्यरत राहिलेला आणि काही महिन्यांपूर्वी बाहेर गेलेला एक अभियंता पुन्हा गुपचूप या विभागात दाखल झाल्याने पालिकेत नव्या चर्चांना उधाण आले आहे। गेल्या आठवड्यात नगररचना विभागातील पदस्थापनेचा मुद्दा विधान परिषदेतही उपस्थित झाला होता। त्यानंतर 2 दिवसांपासून समाज माध्यमांवर या विभागातील वादग्रस्त कारभाराची जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी बुधवारी नगररचना विभागातील काही अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या। उपअभियंता देवीदास हरिश्चंद्र जाधव हे तब्बल 24 वर्ष या विभागात कार्यरत होते। यापूर्वीही त्यांच्या बदल्यांचा प्रयत्न झाला होता, मात्र राजकीय दबावामुळे त्या थांबवल्या गेल्याची चर्चा होती। आता प्रशासनाने जाधव यांची पदोन्नतीसह नगररचना विभागातून बदली करत त्यांची क प्रभागातील पाणीपुरवठा विभागात नियुक्ती केली आहे। मात्र दुसरीकडे यापूर्वी 15 वर्ष नगररचना विभागात कार्यरत असलेला एक अभियंता पुन्हा गुपचूप या विभागात दाखल झाल्याने बदल्या की सेटिंग असा सवाल उपस्थित होतोय। नगररचना विभाग हा पालिकेतील सर्वाधिक उलाढालीचा विभाग मानला जात असल्याने या विभागातील बदल्यांकडे प्रशासन, विकासक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।